नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या मागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयीचे बरेच मुद्दे समजून घेतले आहेत. आज आपण इयत्ता 7वी नागरिकशास्त्र धडा पहिला आपल्या संविधानाची आपण ओळख करून घेणार आहोत. कुटुंब, शाळा, आपलं गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीत चालावेत म्हणून आपण संकेत व नियम हे पाळत असतो. कुटुंबात आपण जर पाहिलं तर नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसं वागावं याविषयी काही संकेत असतात. आता आपण शाळेत जातो, शाळेत प्रवेशासंबंधी, त्याचबरोबर गणवेश आणि अभ्यास याविषयी सुद्धा काही आपले नियम असतात. तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरामध्ये जशा पद्धतीने आपण सकाळी लवकर उठा, नियमित अभ्यास करा, जेवणाआधी हात धुवा, मोठ्यांचा मान राखा, हे कुठे लिहिलेलं अशा पद्धतीचं एखादं पुस्तक आहे का की नियमावली? नाही. तसेच विविध स्पर्धा असतात, या स्पर्धांचे सुद्धा काही नियम असतात. आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही काय होतो तर नियमानुसार चालतो. शाळा, गाव, शहर यांचे नियम जसे असतात तशाच प्रकारे आपण आपल्या संविधानाची जी ओळख करणार आहोत त्याच्यामध्ये संविधानाचे देशासाठी काही नियम असतात. आपल्या देशाचा कारभार ही नियमानुसारच चालतो. तर कुटुंब, शाळा, गाव आपण पाहिलं अथवा शहरासंबंधी असणारे नियम यांना काय असतात तर मर्यादा असतात. या मर्यादाच्या स्वरूपात ते असतात. परंतु बाळांनो, हे जे नियम आहेत, आपण शाळेचा गणवेश, हॉस्पिटलमध्ये शांतता राखा, खेळाचे नियम जे आहेत ते ठरलेले असतात, ट्रॅफिकचे नियम ठरलेले असतात म्हणजे रहदारीचे. परंतु देशाचा जो कारभार आहे या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक असतात. आपल्याला माहिती आहे की आपला देश जो आहे तो खूप मोठा आहे. कुटुंब, त्याचबरोबर संस्था, संघटना या त्या मनाने त्याच्या नियमावली ज्या आहेत त्या अतिशय मर्यादित आहे. देशाचा कारभार ज्या नियमानुसार चालतो किंवा तरतुदीनुसार चालतो ते नियम कुठे असतात, ते नियम कोण तयार करतो, त्याचं पालन बंधनकारक असतं का? तर हो, हे समजून आपण आपल्या संविधानाची ओळख या पाठात घेणार आहोत. काही नियम आहेत, या नियमांचं आपण पालन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला जे संविधान देशाचं आहे ते पाहणं गरजेचं आहे. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि त्याचबरोबर सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असं म्हणतात. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे बा. संविधान कशास म्हणतात याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज असतो. जनतेकडून निवडून दिलेल्या जे काही प्रतिनिधी असतात या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार जे आहे ते स्थापन केलं जातं. आता आपण जे संविधान दिले त्याला भारतीय राज्यघटनासुद्धा म्हटलं जातं बरं का. संविधानातील या तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचं शासनावरती मात्र बंधन असतं. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा हा मूलभूत असतो आणि त्यासाठी हे संविधान जे आहे ते तयार करण्यात आले. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असं केल्यास ते कायदेमंडळ, हे जे कायदेमंडळ आहे ते रद्द ठरवू शकतं. आपण पाहिलं की हे संविधान जे आहे हे संविधान ज्याच्यामध्ये विसंगत अशा प्रकारचे ठरतील असे कायदे जर झाले तर शासनाला ते करता येत नाहीत. असं केल्यास ते कायदे न्यायमंडळ मात्र काय करू शकतं, आपण पाहिलं की रद्द ठरवू शकतं. त्यासाठी काही तरतुदीसुद्धा केलेल्या आहेत. संविधानातील तरतुदी अनेकविध बाबीत असतात. उदाहरणार्थ पाहिलं तर नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शासनाने करायच्या कायद्याचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा, राज्याचे अधिकार क्षेत्र, अशा अनेक गोष्टी. संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्व देशांनी आपल्याला स्वीकारलेलं आहे. असं असलं बाळांनो
तरीसुद्धा प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळं असतं. इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशादेशांमध्ये आपल्याला भिन्नता दिसून येते किंवा वेगळेपण असणं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा आणि उद्दिष्टही भिन्न असू शकतात. त्यास अनुसरून संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र त्या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसतं. तुम्हाला माहीत आहे का की अमेरिका, इंग्लंड या देशांचा राज्यकारभार संविधानानुसारच चालतो, परंतु दोन्ही संविधानांमध्ये खूप मोठा फरक आहे. उदाहरण जर पाहिलं तर अमेरिकेचं संविधान जे आहे ते इसवी सन 1789मध्ये अंमलात आलं. ते लिखित असून त्यामध्ये केवळ 7 कलमांचा समावेश आहे. परंतु 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्या संविधानानुसार आजही अमेरिका राज्यकारभार आजही चालवत आहे असं आपल्याला दिसेल. म्हणजे हा या ठिकाणी असलेला संविधानाचा फायदा आहे बघा. इंग्लंडमध्ये जर गेला तर इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम जे आहेत हे नियम या देशात संकेत, रूढी, परंपरा या स्वरूपावर आढळतात. तरी पण त्यांचे काटेकोरपणे पालन केलं जातं. 1215 साली झालेल्या या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडमध्ये संविधान विकसित होत गेलं आणि काही लिखित नियमांचा हा समावेश असला तरी इंग्लंडचं संविधान जे आहे ते प्रामुख्याने अलिखित स्वरूपाचं आहे. तरीसुद्धा नियम तिथे कोणीही न पाळता किंवा नियम झुगारून कोणीही वागत नाही. म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचा काही देशांचा आपण स्वतःहून, आता तुम्हाला माहिती आहे की प्रसारमाध्यमं, मीडिया जो आहे त्याच्यामार्फत आपल्याला भरपूर माहिती मिळते. देशाचं नाव, संविधानाची निर्मिती, वर्ष या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकता. त्यानंतर आहे संविधानाची आवश्यकता. पहा काय गरज आहे संविधानाची. संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. आता शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो बरं का. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता फार कमी असते. संविधानात नागरिकांचे हक्क, त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो आणि अशा पद्धतीने शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत. जे तुम्हाला मिळालेले हक्क आहेत ते शासनाला हिरावून घेता येत नाही. म्हणून नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य जे आहेत ते नेहमी सुरक्षित राहतं. संविधानातील या तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजेच काय तर कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखंच आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. म्हणजे मनाप्रमाणे सरकारच्या मनाप्रमाणे कारभार करता येत नाही. लक्षात येतं आहे. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याने म्हणजे चालतोय की नाही संविधानानुसार कारभार हे असल्याचं पाहून सामान्य माणसाचा शासनावरचा विश्वास जो आहे तो वाढतो. त्यातून ते सहभागाला उद्युक्त होतात आणि सामान्य माणसांच्या या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिकच आपली मजबूत होण्यासाठी मदत होते. संविधान त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असतं. त्यानुसार जागतिक शांतता, सुरक्षितता, मानवी हक्कांचं संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होत असतं. नागरिकांच्या या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी ही निश्चित असते. कारण आपली जबाबदारी आहे की आपण काय केलं पाहिजे, आपण देशासाठी काय करावं, तसं देशाने आपल्यासाठी काय करावं, या जशा नियमावली आहेत तसं आपण देशासाठी काय करावं, आपलं काय कर्तव्य आहेत, ह्या गोष्टी लक्षात घेणं बाळगणं अतिशय आवश्यक आहे. राज्यकारभार म्हणजे काय हे आपण यानंतर समजून घेणार आहोत. लक्षात घ्या की तुमच्यासमोर पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात तुम्ही पाहताय, मी जेव्हा बोलतोय तेव्हा देशाच्या या राज्यकारभार जो आहे म्हणजे काय, देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात. देशाच्या सीमारेषांचं संरक्षण करणं, परकीय आक्रमणांपासून जनतेचं रक्षण करणं. बघा, सीमारेषांचं संरक्षण करणं,
त्याचबरोबर जनतेचं संरक्षण करणं, इथपासून ते अगदी दारिद्र्य निर्मूलन आपण संरक्षण करण्यासाठी विविध अशा अस्त्रांचा वापर करत असतो. दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण, आरोग्यसेवा, उद्योग व्यवसाय यांना प्रोत्साहन आणि दुर्बळ घटकांचं संरक्षण, महिला, बालके, आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचं झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेच्या गोष्टींपर्यंत सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असं आपल्याला म्हणता येईल. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे स्वच्छता अभियान हे सगळीकडे लागू झालेलं आहे. स्वच्छता अभियान चालू आहे. संविधानाचा अर्थ आणि त्याची आवश्यकता आपण समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या या संविधानाची निर्मिती कशी झाली हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. त्याची संविधान निर्मितीची पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासून सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो पूर्वी ब्रिटिशांचं राज्य होतं तर त्यांच्या कायद्यानुसार आपल्याला चालेल का? नाही. तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वतंत्र चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचं संविधान तयार करण्यासाठी एक समिती, भारत स्वतंत्र झाला, आपला जो फ्लॅग आहे तो दिसतोय बघा, इंग्रजांचा फ्लॅग जो आहे तो निघाला आणि त्याच्यानंतर आपल्या भारताचा हा झेंडा फडकलेला दिसतोय, स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती म्हणजे संविधान सभा म्हणून ओळखली जाते. आता या संविधान सभेसाठी आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आपल्याला माहिती आहे. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी काही प्रांत जे आहेत, काही विभाग पाडले होते. ही संविधान सभा जी आहे ते आपण बघतोय भारत स्वतंत्र झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी, त्यानंतर इंग्रज जे आहेत ते भारत सोडून गेले आणि इंग्रजांचं राज्य जे होतं ते संपल्यानंतर इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी आपण पाहिलं की संपूर्ण भारतभर त्यांचं राज्य होतं. त्यासाठी त्या राज्याचा जो कारभार आहे तो पाहण्यासाठी त्यांनी प्रतिनिधी नेमले होते. त्यासाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यांसारखे विभाग पाडले होते. या प्रांतामधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागांमध्ये हा जो कारभार आहे तो तेथील स्थानिक राजे पाहत होते. आता ही स्थानिक राजे जे होते, अशा भागांना राजे जे कारभार पाहत होते त्यांना संस्थाने असं म्हणत, त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात असत. संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होत होता. संविधान सभेमध्ये जर आपण विचार केला तर या संविधान सभेमध्ये एकूण 299 सदस्य होते. या 299 सदस्यांमध्ये हे राजे महाराजे त्यावेळचे होते. पहा, हे त्यावेळचे फोटो आहेत. आणि या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे डॉक्टर राजेंद्र प्रसादांचा हा फोटो आहे. याच्यामध्ये अनेक अशा दिग्गजांनी सहभाग घेतला होता संविधान तयार करण्यासाठी. संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. बी.एन. राव या कायदेतज्ञांची संविधान सभेत कायदेतज्ञ सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. बी.एन. राव.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा अतिशय गाढा अभ्यास होता. त्याने अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस अभ्यास आणि चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. अतिशय महत्त्वाचं योगदान सांगितलं तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवर सविस्तर चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. सर्व एकत्र आले, त्यांनी चर्चा केल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचं आणि त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं जे महत्त्वाचं काम होतं ते, त्याचबरोबर संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचं जे काम होतं ते प्रत्येक मसुदा, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि हे भारताच्या संविधान निर्मितीमधलं या योगदानामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे काय आहेत? शिल्पकार. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली आणि त्यांचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार आपण पाहिलं तर या देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. परंतु बाळांनो, त्याआधी संविधान सभेत चर्चा, विचारविनिमयांच्या या आधारे निर्णय घेण्यात आले आणि हे विरोधी मतांचा आदर व त्याचबरोबर त्यांच्या योग्य सूचनांचा विचार हे देखील ह्या कामकाजाचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. हे संविधान जे आहे, हे संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका मोठा कालावधी लागला. मूळ संविधानात जर आपण पाहिलं तर 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश करण्यात आला. असा हा आपला भारत देशाचं संविधान या दिवसापासून भारताने प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आलं आपण पाहिलं. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण आजही प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आपण यास आपल्या संविधानाची ओळख करून घेतलेली आहे. त्याच्यासाठी अनेक महान नेत्यांचं योगदान, त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांविषयी आपण माहिती घेतलेली आहे. या धड्याचं, या पाठाचं पूर्ण वाचन करायचं आहे आणि व्यवस्थित या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पाठ व्यवस्थित वाचायचा आहे. त्याचबरोबर हे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. ओके.